अजित 155 बियाणामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. बच्चू कडू, अजित 155 बियाणामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. शेतकऱ्यांना बियाणे अवाच्या सव्वा दराने विक्री सुरू आहे. आम्ही याचा शोध घेणार आहोत. ज्यांनी यामध्ये भ्रष्टाचार केला असेल त्यांच्यावर फौजदारी कारवाई होईल. देशातील परिस्थिती पाहिली तर मरणारा मोठा असेल तरी राजकारण होते आणि मारणारा मोठा असेल तरी राजकारण होते. आता तो अपघातासारखा अपघात आहे की षडयंत्र आहे का एवढे नसेल व दारू पिऊन केले असेल तर शिक्षा व्हायला हवी. 155 अजित 155च्या मध्ये जर आपण पाहिलं तर प्रचंड करप्शन चालू आहे. अव्वाच्या सव्वा भाव घेणं सुरू आहे. मी आताच सांगितलं, आम्ही सुद्धा वेशभूषेत जाऊन त्याच्यावर तडाखा लावणार आहोत. वेळ आली तर त्यांना अटक करण्या अंदर घालण्याचा पण प्रयत्न करू. ज्यांनी अशा पद्धतीचं काम केलं तर त्यांना सलाखाच्या अंदर जावं लागेल. त्यांना अंदर केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जो कोणीही असो त्याच्यावर कारवाई होईल आणि त्यात फौजदारी कारवाई कायद्यानं ते फौजदारी कारवाई करता येतं, त्याला अंदर अटक केल्या जाईल. तो राज्यासह अमरावती जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा त्यामधून प्रहारच्या तर्फे 31 तारखेला ते 31 जूनपर्यंत या जे विशेष अभियान राबवण्यात काय यामागचा उद्देश आहे? प्रथम बरेच ब्लड बँकेचे आम्हाला मॅसेज आले, कारण यावेळेस शाळा कॉलेज बंद आहे, त्याच्यात निवडणूक होती, त्यानं रक्तदात्यांची फार कमी झालेली आहे. रक्तपेढीमध्ये आता रक्त नाही आहे. मतपेट्या भरल्या पण रक्तपेढ्या मात्र रिकाम्या आहे आणि त्याच्यासाठी चांदूर बाजारला अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही इथं रक्तदान शिबिर ठेवलं आणि हे 26 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदानाची मोहीम आम्ही राबवतो आहे. प्रहारचा प्रत्येक कार्यकर्ता तालुका आणि जिल्ह्यावरचा महाराष्ट्रभर रक्तदान शिबिर घेऊन याचा जो तुटवडा आहे तो भरून काढणार आहे. मला असं वाटतं त्यांच्या आरोपाची काही मला माहिती नाही आहे आणि त्यांचे आरोप काय नेमके हे पण माहीत नाही. याच्यात विनाकारण तोंड घालण्यात मला वाटते गरज नाही. आता का होतं आहे, कोण मरण पावला एक तर त्याच्यावर राजकारण सुरू होतं आणि कोणी मारला तो. तुम्ही देशामध्ये जर परिस्थिती पाहिली तर समजून घ्या, मरणारा जर माणूस मोठा असेल तरी राजकारण होतं, त्याच्याकडे पाहिलं जातं, आणि मारणारा मोठा असेल तर. आता तो अपघातासारखा अपघात आहे का त्याच्यामागं काही वेगळ्या प्रकारचं मारण्याचे काही षडयंत्र आहे काय? एवढं नसेल आणि दारू पिऊन केलं असेल तर ते सजा झाली पाहिजे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आहे. या सगळ्या वावट्या मला वाटतं मीडियानंसुद्धा कोणत्या बातमीला किती आपण त्याच्यात खतपाणी घातलं पाहिजे याचा विचार करणं गरजेचं आहे. इथं तुम्ही सांगा, इथं बाकीचे मुद्दे एवढे, तुम्ही रोज आमच्या हॉस्पिटलमध्ये लोक मरतात, एज्युकेशनच्या अजूनही प्रवेशाच्या काही गोष्टी अजून अनिश्चित आहे. आज आपण पाहतो बियाणाचा मोठा तुटवडा आहे, त्याच्यासाठी काही आढावा कृषी मंत्र्यांना घेतलेला दिसत नाही. त्याच्यासाठी खरं तर ह्या बातम्या झाल्या पाहिजे.